नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 22 मार्च 2026 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी लढाई ही स्वतःशीच असते। आता सुविचार आपण बघितलात, आता बघूया ठळक बातम्या। अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई। झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत गुन्हे शाखेचा मोठा ऍक्शन मोड। राजस्थान ते मुंबई आणि थेट अमरावतीपर्यंत चालणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश। लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि अनेक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। पाहूया सविस्तर। अमरावती शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे। पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत ही कारवाई केली आहे। 20 मार्च रोजी गुन्हे शाखा पथकाला गुप्त माहिती मिळाली की शहरात अंमली पदार्थांची विक्री आणि वाहतूक सुरू आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। या आरोपींकडनं मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आलाय। या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। हा संपूर्ण रॅकेट राजस्थान ते मुंबई आणि पुढे अमरावतीपर्यंत पसरलेला होता। मुख्य आरोपी राजस्थानमधून अंमली पदार्थ आणून अमरावतीत विक्री करीत असल्याचं उघड झालं आहे। यानंतर पोलिसांनी राजस्थानपर्यंत तपासाची व्याप्ती वाढवली आणि तिथूनही मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे। या संपूर्ण कारवाईत एकूण 1 किलो 220 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 3,38,000 रुपये असल्याची माहिती आहे। तसेच आरोपींविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलिसांकडून या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे। अमरावती पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थांविरोधातील मोठं पाऊल मानलं जात आहे। तर अमरावतीत अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेट चालविणाऱ्यांचे धाबे नक्कीच दणाणले असतील, कारण अशा कारवाया पुढेही सुरूच राहणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे अजून या रॅकेट मागील कोणकोणते मोठे मासे सापडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दर्यापूर तालुक्यातील कळाशी गावातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे। गावात गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआम अवैध देशी दारूची विक्री सुरू असून यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने आज ग्रामस्थ संतप्त झाले आणि थेट पोलिसांना गावात बोलावून त्यांना खडे बोल सुनावले। दर्यापूर तालुक्यातील कळाशी या गावात अवैध देशी दारूचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। या बेकायदेशीर धंद्यामुळे गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र आहे। ग्रामस्थांनी या संदर्भात दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या, मात्र पोलिसांकडून केवळ थातुरमातुर कारवाई करून संबंधित दारू विक्रेत्यांना पुन्हा मोकळं सोडण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या सर्व प्रकाराला कंटाळून कळाशी गावातील नागरिक आक्रमक झाले। त्यांनी थेट पोलिसांना गावात बोलावून अवैध दारू विक्रीबाबत जाब विचारला। तिसऱ्यांदा कंप्लेंट करू राहिलो। तुमच्या संपर्कात नाही आहेत, तिसऱ्यांदा कंप्लेंट करू राहिलो। संपर्कात नाही आहेत कधी, तुमच्या संपर्कात नाही आहेत का? कसे काय उचलून नाही राहिले, कसे काय उचलून नाही राहिले, कसे काय उचलून नाही राहिले? मग त्याच्या घरी जाऊन आम्ही पेटून देऊ का घर? पेटून देऊ का मग घर? मग तुम्ही पाहा ना, मग आम्ही मग आमचा तुम्हाला दिले, तुम्ही आमचं ऐकायला तयार नाही। अरे तुम्हाला दारू धंदा पाहिजे का? सगळ्या लोकांना गावातले लोक होय, तुम्ही इथं उभे राहा काय साठी तमाशा पाहायला आले काय? बोल ना, तोंडातून काढ ना, तोंडातून आवाज काढ ना। तुम्हाला दारू पाहिजे का? सर्व गावाची इच्छा आहे दारू बंद करा, तर करून टाका ना साहेब बंद। मालच नको येऊ नये। तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय करावं काय? आमचं काम आहे कारवाई करणं आणि धंदे बंद करणं एक बरोबर आहे, परंतु त्याच्यानंतर ते धंदे करतील तर मग आम्ही काय करा? तुम्ही हात वगैरे करा, डायरेक्ट त्याच्या शिशा फोडा ना। शिशा नाही, त्याला फोलटा आम्ही साहेब। तेले कशाला? नाही फोलटा आता साहेब, मी हारलो। 2 नंबर करणाऱ्याला मारणं जर चुकी असेल साहेब, 2 नंबर करणाऱ्याला जर मारायची जर चुकी असेल, आमच्यासाठी कायदा कुठे लिहिला आहे मला सांगा? 2 नंबर करणाऱ्याला जर आम्ही मारत असेल तर हा कायदा 2 नंबरसाठी आहे का ओरिजिनल साठी आहे? मारा हे शब्दच नाहीत ना। जाऊ देणार बा, काही डिपार्टमेंटचा काही विश्वास ठेवू नका। तुम्ही सल्लेदार साहेब, आम्ही पाहतो आता दिलेला आहे का मारा काय करता? आता याच्यानंतर तुम्हाला कधीच फोन नाही लावत। माझ्या घरी वाचन कळाशी देऊ नका फक्त कधीच। आम्ही पाहतो आणि पोलीस पाटील पाहतो। ड्युटी तुम्ही कोण म्हणणारे आम्हाला की इथं येऊ नका म्हणून? मग राजा तुम्ही इकडून बोलता साहेब, तुम्ही तिकडून बोलाल साहेब। कुठून बोलून राहिलो? तुम्ही म्हणता असंही नका बोलू तसंही बोलून राहिले। तुम्ही त्याला मारा, आम्ही कोणाला मारू शकतो का? तुम्ही नका मारू,
तुम्ही नाही मारू शकत ना. आम्ही नाही मारू शकत ना. आमच्या गावात चुकीचे लेकरं बायकून राहिले. तुम्ही धंदे बंद करू शकता ना. यावेळी ग्रामस्थांनी अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले की अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांना हप्ता दिला जातोय, त्यामुळे या धंद्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यासोबतच संबंधित बीट जमादार यांच्यावरही हप्ता वसुलीचे आरोप करण्यात आले असून त्यांनी तात्काळ बदली किंवा हकालपट्टी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दरम्यान गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आता या गंभीर प्रकरणावर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात आणि दोषींवर कोणती कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कळाशी गावातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. ग्रामस्थांनी केलेले गंभीर आरोप आणि आंदोलनाचा इशारा लक्षात घेता पोलीस प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठळक बातम्या आपण बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. जागतिक जल दिन निमित्त देशभरात विविध उपक्रम राबविले जात असताना अमरावतीत जलसाक्षरतेचा एक प्रेरणादायी संदेश देणारा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जलदिंडी आणि व्याख्यानाच्या माध्यमातून पाणी आणि समानता या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करण्यात आली. अमरावती येथे इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन अमरावती केंद्र, दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया अमरावती केंद्र, जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने 22 मार्च रोजी जागतिक जल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवटेकडी येथून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापासून भव्य जलदिंडी काढण्यात आली. अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी हिरवी झेंडी दाखवत जलदिंडीचे उद्घाटन केले. ही जलदिंडी बस स्टॉप, इरविन चौक, पंचवटी, शासकीय तंत्रनिकेतन मार्गे अभियंता भवन येथे विसर्जित झाली. या जलदिंडीत सुमारे 300हून अधिक जलप्रेमी अभियंते व विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर अभियंता भवन येथे भारतरत्न अभियंता मोक्ष गुंडम विश्वेश्वराय यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यान कार्यक्रमाला सुरुवात झाली. तसेच अमरावती जिल्ह्यातील 7 नद्यांच्या पाण्याने भरलेल्या कलशांचे पूजन करण्यात आले. पाणी आणि समानता या विषयावर सुप्रसिद्ध जलतज्ञ अभिजित घोरपडे यांनी सखोल मार्गदर्शन केले. दरवर्षी आम्ही जागतिक जल दिनानिमित्त जलदिंडीचं आयोजन करत असतो. जलदिंडीचं प्रयोजन असं आहे की पाण्याची साक्षरता जनमानसात पोहोचली पाहिजे आणि हा जागतिक जल दिन जो आहे हा युनेस्को मार्फत दरवर्षी याची थीम दिल्या जाते. यावर्षीची जी थीम आहे ती आहे वॉटर अँड जेंडर. म्हणजे विशेषतः म्हणजे जेथे पाणी जर मुबलक असलं तर स्त्रियांचं जीवनमान कसं उंचावेल या दृष्टीनं ही आहे. जेथे पाणी मुबलक आहे तेथे समानता वाढते, ही त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे. थीमच्या मागची वेगळ्या थीम दरवर्षी दिल्या जाते. हिमनग आणि पाणी आणि अन्न अशा दरवर्षी वेगळ्या असतात. यावर्षीची ही थीम आहे वॉटर अँड जेंडर. आम्ही हे दरवर्षी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामधून जलदिंडी काढतो आणि अभियंता भवनाला याचा समारोप कार्यक्रम असतो. तर यावर्षीचं जे जलदिंडीचं आयोजन आहे हे विधिवत उद्घाटन याचं आपल्या शहराचे प्रथम नागरिक महापौर श्री सी चंदजी तेजवानी साहेब हे 7 वाजता येऊन त्यांनी केलं आणि त्यांनी आपल्याला पाणी संवर्धन करण्याच्या नागरिकांनी रस्ते पाण्याने धुवू नये याच्यावर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्याला संदेश दिला नागरिकांना की बा अप्पर वर्धा हे 60 किलोमीटरवरून आपल्या इथं पाणी येते. महिन्याला आपल्या पाणी इथं आणण्यासाठी 7 कोटी रुपयाचं वीज बिल पुरवठा करावा लागते आणि लोक जर त्या पाण्याचा नासाडा करत असतील तर हे योग्य नाही. तर त्याचं संवर्धन झालं पाहिजे, योग्य प्रमाणात पाण्याचा वापर झाला पाहिजे, दररोज पाणी भेटलं पाहिजे. त्यात आपण अमरावती शहरातले लोक खूप सुखी आहे की आपल्याला दररोज पाणी मिळते, मुबलक पाणी मिळते. आजपर्यंत पाण्याची टंचाई इथं निर्माण झाली नाही. तेच जर आपण बाजूचं अकोला शहर पाहिलं, यवतमाळ शहर पाहिलं किंवा तिकडे बाकी भुसावळ कुठे अनेक शहर आहे का 7 दिवसानं पाणी पुरवठा होतो. अकोल्याला तर मागं 8 वर्षापूर्वी कायम म्हणजे मोठा दुष्काळ पडला होता, पूर्ण धरणातलं पाणी आटलं होतं. पण तो आपल्या अमरावतीकरांना कधी अनुभवला नाही, अनुभव त्याचा आला नाही. त्यासाठी हे जनजागरूकता आम्ही निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि आता याचं आयोजन नंतर हे समारोप जो आहे अभियंता भवनला होईल. तिथं या विषयावर जे आहे व्याख्यान करायसाठी आपण पुण्याचे पर्यावरण तज्ञ श्री अभिजित घोरपडे साहेब हे आले आहे. ते खूप फेमस माणूस आहे. तर ते माझं सगळ्या जनतेला आव्हान आहे की त्यांचं इथं व्याख्यान ऐकायला बिलकुल हजर राहावं. त्यांनी सांगितले की आजही जगातील सुमारे 180 कोटी लोकांना पुरेसे पाणी उपलब्ध नाही.
तर 26% महिला व मुलींना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. महिलांना पाणी भरण्यासाठी दररोज प्रचंड वेळ खर्च करावा लागतो. ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंते तसेच सुमारे 200 अभियंते, कंत्राटदार व विद्यार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जागतिक जल दिनाच्या निमित्ताने आयोजित हा उपक्रम जलसंवर्धन आणि पाणी बचतीचा संदेश देणारा ठरला. पाण्याचे महत्त्व ओळखत प्रत्येकाने जबाबदारीने पाणी वापरणे हीच काळाची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमात देण्यात आला. अमरावतीत सेवा, त्याग आणि समर्पणाचा एक सुंदर आदर्श पाहायला मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 89हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत विविध आरोग्य सेवा घेतल्यात. अमरावती शहरातील म्हाडा कॉलनी हनुमान मंदिर परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात 89हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आणि विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. शिबिरात नेत्र तपासणीसाठी डॉक्टर प्रियंका भन्साली, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल भन्साली, दंत तपासणीसाठी डॉक्टर पल्लवी कटे यांच्यासह इतर तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. याशिवाय सामान्य रोग तपासणी, होमिओपॅथी उपचार आणि मोफत औषधांचे वितरण देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला जैन संत निलेश चंद्र मुनी महाराजजी आणि विश्व हिंदू परिषदेचे विजय शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी उपक्रमाचे कौतुक करत समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रकुमार जाजुद्या उर्फ लप्पी भैया आणि त्यांच्या टीमने विशेष योगदान दिले. तसेच डॉक्टर साक्षी जिंतूरकर आणि राजना आडतिया यांनी शिबिराचे प्रभावी नियोजन आणि संचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व डॉक्टर, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले. डायरेक्टर आज के इस कार्यक्रम के RSS के 100 वर्ष उपलक्ष्य के निःशुल्क हेल्थ चेकअप कैंप के लिए आदरणीय हमारे जिंतूरकर गांधी से निवेदन करूँगा कि वो आपके विचार के बारे सभी को नमस्ते। आज हमने यहाँ पे आँखों के डॉक्टर प्रियंका भन्साली, छोटे बच्चों के डॉक्टर विशेषज्ञ डॉक्टर विशाल भन्साली सर और एमडी मेडिसिन मैडम जो जनरल सभी जिन्होंने चेकअप किया, डॉक्टर रश्मि भूनबोड़े मैडम, उसके बाद डेंटिस्ट मैडम डॉक्टर पल्लवी कटाई और हमारे सीनियर आयुर्वेदाचार्य डॉक्टर वाशनी सर, इन सभी ने अपनी सेवाएं दी और हमने लगभग 50 पेशेंट यहाँ पे बहुत ही कम समय के प्रचार में यहाँ पे आज चेक किए। और आगे हम लोग RSS की 100 वर्ष पूर्ण होने पे अभी ऐसे बहुत सारे कैंप लेने वाले हैं। अगर किसी को अपनी जगह पे कैंप लेना है, करवाना है और लोगों को सुविधा उपलब्ध करवानी है तो हम तक पहुँचे और हम वहाँ पे जब अवश्य कैंप लेंगे। धन्यवाद। मैं हमारे आदरणीय विश्व हिंदू परिषद के शर्मा जी से निवेदन करूँगा, विजय बाबू से, वो अपना हाथ पेश करके विचार। देव देश धर्म के लिए अग्रणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 1925 से लेकर 2025 तक अपने 100 वर्ष का कालखंड पूरा करते हुए समाज सेवा करते हुए आज 100वें वर्ष में पदार्पण करके 101वें वर्ष में जा रहा है। इस उपलक्ष्य में अमरावती के दानशूर श्री लक्ष्मी भैया जाजुदिया जो शुरू से ही संघ से जुड़े हैं, उन्होंने आज यह आयोजन किया है निःशुल्क रोग निदान शिविर का। उसका इस विभाग के काफ़ी लोगों ने लाभ लिया है। मैं धन्यवाद देता हूँ लक्ष्मी भैया को कि RSS के 100 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में आपने एक अच्छा स्तुति उपक्रम शुरू किया है। आगे भी यह उपक्रम शुरू रहे ऐसे मैं आपसे प्रार्थना करता हूँ। धन्यवाद। जय श्री राम। मैं हमारे आदरणीय राष्ट्र संत श्री निलेश चंद्र जी से निवेदन करूँगा कि इस विषय पर आज अपने इस अवसर पर अपने विचार व्यक्त करें। राष्ट्रीय स्वयंसेवक 100 साल पूर्ण होने के उपलक्ष्य पूरे संपूर्ण भारत और देश भर में समर्पित सेवा, समर्पण भाव और मानव कल्याण की भाव को लेकर ये कार्य प्रगति कर रहे हैं। आज हमारा ये सेवा, त्याग के समर्पण के 100 वर्ष पूर्ण विश्व हिंदू परिषद एवं बजरंग दल के द्वारा ये सकल
हमारे जो हिंदू भाई बहन उनके लिए मेडिकल कैंप लगाया है और साथ ही 100 वर्ष के अंदर हमारे इतिहास का से 100 वर्ष पूर्ण हुए राष्ट्र धर्म के लिए त्याग तपस्या के लिए हमारे इस आयोजन के अंदर श्री महाराष्ट्र गौरक्षा गो संरक्षण के संरक्षक अभी एकनाथ शिंदे जिनको यहाँ का संरक्षण घोषित किया। लपिलिया चंद्र कुमार जादूलिया ने जो समाज कल्याण को मानव कल्याण के लिए हिंदू राष्ट्र और गौ माता के समर्पित भाव का रखते हुए और 100 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में ये कार्य कर रहे हैं। और हमारे डॉक्टर धनवंतरी जो हॉस्पिटल जो है अमरावती प्रसिद्ध है, बाकी डॉक्टर और साथ में गौ माता के हर बार समर्पित मात्र 25 वर्ष से काम करने वाला हमारे शर्मा जी भी है और उनका फिर से डॉक्टरों का अभिनंदन और आपका संस्कार है। ऐसे कार्य अमरावती शहर के अंदर होते रहे। फिर से मैं लपिलिया चंद्र जादूली का अनुमोदना करता हूँ, उन्हें आशीर्वाद देता हूँ कि आगे ऐसे कार्य हम प्रगति करेंगे। जय हिंदू राष्ट्र। अंत में मैं आज के जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के 100 वर्ष के त्याग सेवा समर्पण और साधना के 100 वर्ष, जिसके वजह से आज हम एक आज़ाद हिंदुस्तान की हवा में सांस ले रहे हैं। इस उपलक्ष्य में आयोजित इस महाड़ा कॉलोनी में मैं जो आज हमारे आदरणीय जिंतुरकर बहन के नेतृत्व में हमारे बहुत सारे डॉक्टर लोगों ने यहाँ सेवा दी और विजय बाबू शर्मा भी पधारे, आदरणीय निवेश चंद्र की भी छोटी सी विनती पर पधारे और यहाँ पे लोगों की सिर्फ जाँच ही नहीं की गई, उन्हें आवश्यक दवाएँ भी दी गई और जिनको आगे ऑपरेशन की जरूरत है उनके निःशुल्क ऑपरेशन भी किए जाएंगे। मैं इतना ही कहूँगा कि जिन डॉक्टरों ने यह सेवा दी है और हमारे राजू भाई आरतिया जो कि हमेशा पर्दे भी पीछे रहते हैं लेकिन मेन इस पूरे कार्यक्रम में हिंदू हुई है, अरे हमेशा हरदम उनका तो सफलता की एक सीढ़ी पे पहुँच जाते हैं मंजिल पे और जब 2 कदम दूर मंजिल रहती है वहाँ से पलट जाते हैं। ऐसे राजू भाई आरतिया और उनके साथ में हमारे अनिकेत जोशी, सूरज भाई, उनकी माता जी हमारा अनिकेत सीढ़ी को सफल बनाने में सहयोग दिया, उनको भी मैं आशीर्वाद देता हूँ। साथ ही इस पूरे अभियान में इन डॉक्टर लोगों ने पूर्ण रूप से अपना समय दिया, उनके जीवन में सुख शांति स्वास्थ्य समृद्धि भक्ति शक्ति सत्य करुणा प्रेम और सब कुछ जो उनकी इच्छा है सब कुछ बना रहे, उन्हीं शुभकामनाएं। अशा प्रकारचे सेवा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत। स्वस्थ जीवन हेच खरे धन हा संदेश देत या भव्य आरोग्य शिबिराचा समारोप करण्यात आला। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। महाराष्ट्रात भोंदूबाबांच्या कृत्यामुळे संतापाची लाट उसळली असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। नांदेड शहरात एका मठातील महाराजांवरच बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। लग्नाचे आमिष दाखवत एका 46 वर्षीय महिलेला वारंवार लैंगिक अत्याचाराला बळी पाडल्याचा आरोप या महाराजांवर आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा धार्मिक ठिकाणांच्या आड चालणाऱ्या गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतापजनक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार 39 वर्षीय महाराजने एका 46 वर्षीय महिलेला तुझ्याशी लग्न करतो असे आमिष दाखवले आणि या विश्वासाचा गैरफायदा घेत जुलै 2025 पासून आरोपीने महिलेवर 3 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। पीडित महिलेला दीर्घकाळ फसवणूक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला। अखेर तिने धाडस करून भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी महाराजाला अटक केली आहे। दरम्यान राज्यात आधीच भोंदूबाबा कॅप्टन खरात प्रकरण गाजत असताना ही दुसरी घटना समोर आल्याने समाजात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले। धार्मिक विश्वासाचा गैरवापर करून महिलांचे शोषण करणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे। काल एक गुन्हा दाखल आपल्या पोलीस स्टेशनमध्ये अत्याचाराचा काय नेमका प्रकार आहे? काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन 1 वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69
351(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे. आरोपी ताब्यात घेतलेला आहे, तपास चालू आहे. सर, ती महिलेनं असं उल्लेख केला की तिने गुरु मानलं होतं त्या महाराजांना वगैरे, असं काय हे सांगितलं? हां, तिने त्यांना गुरु मानलं म्हणून त्यांच्या संपर्कात होती. धन्यवाद. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित झाली आहे. भोंदूबाबांच्या जाळ्यात अडकण्यापासून सावध राहणे आणि अशा प्रकारांविरोधात आवाज उठवणे अत्यंत गरजेचे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. घराजवळच खेळत असलेली एक चिमुकली अचानक बेपत्ता होते. कुटुंबीय आणि पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होते आणि काही तासातच जे समोर येतं ते पाहून सगळेच हादरून जातात. त्या चिमुकलीचा मृतदेह शेजारच्यांच्याच घरात पोतात बांधलेल्या अवस्थेत सापडतो. पाहूया सविस्तर नेमकं काय घडलं. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील बोथ या गावात ही हृदय पिळवून टाकणारी घटना घडली. शिवानी पंकज जाधव असे या निष्पाप चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी शिवानी आपल्या घराजवळ खेळत होती. नेहमीप्रमाणे खेळत असताना ती अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ उलटल्यानंतरही ती घरी न परतल्याने कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला. आई वडिलांनी गावभर शोधाशोध सुरू केली. नातेवाईक आणि गावकऱ्यांनीही शोध मोहिमेत सहभाग घेतला. मात्र शिवानीचा काहीच पत्ता लागला नाही. यानंतर दारव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गावात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. घराघरात तपास सुरू झाला. दरम्यान संशयाच्या आधारे काही घरांची झडती घेण्यात आली आणि याच वेळी एक धक्कादायक सत्य समोर आले. गावातील कैलास जाधव यांच्या घराची तपासणी केली असता शिवानीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार समोर येताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. निष्पाप चिमुकलीचा असा निर्दयी अंत झाल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी कैलास विलास जाधव आणि सोनू विलास जाधव यांना ताब्यात घेतले. याशिवाय आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. पोलिसांना यश मिळालं. सध्या हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे 4 वर्षांपूर्वी आर्णी येथे घडलेल्या मानवी प्रकरणाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. या प्रकरणातही शेजारच्यांनीच एका चिमुकलीचा खून करून मृतदेह लपवून ठेवला होता. बोथ गावातील ही घटना पुन्हा एकदा समाजाला हादरवून सोडणारी ठरली आहे. निष्पाप चिमुकलीचा असा अमानुष खून आणि तोही शेजारच्यांकडून, ही बाब अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. या प्रकरणामागील नेमकं कारण काय हे लवकरच समोर येईल. मात्र अशा घटनांमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. अकोला शहरात खळबळ उडवून देणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय मुलाचा मृतदेह आज सकाळी नाल्यात आढळून आला. अकोला शहरातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील PKV मुख्य गेट जवळ रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मृत मुलाची ओळख सर्वज्ञ निलेश निंबाळकर, वय वर्ष 11, राहणार आझाद चौक, शिव परिसर अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्वज्ञ 19 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरातून खेळण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र त्यानंतर तो परतलाच नाही. कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी MIDC पोलीस ठाणे येथे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. डॉग स्क्वॉड, CCTV फुटेज तपासणी तसेच ड्रोनच्या सहाय्यानेही शोध मोहीम करण्यात आली. दरम्यान रविवारच्या सकाळी फिरायला गेलेल्या काही नागरिकांना विद्यापीठ परिसरातील नाल्याजवळ तीव्र दुर्गंधी जाणवली. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता एका मुलाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटविली असता तो सर्वज्ञ निंबाळकर याचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून प्राथमिक तपासात शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. मुलाला पोहण्याची आवड असल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.
मात्र ही घटना अपघात आहे की त्यामागे काही घातपात आहे याचा सर्वांगीण तपास सुरू असून पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तो हमारे पास पुलिस स्टेशन में कंप्लेंट आई थी कि बच्चा सुबह से मिसिंग है। तो जैसे ही रात को वो आए कंप्लेंट लेके, तो हमने तुरंत टीम रवाना करी। हमारी टीम गई फील्ड पे चेकअप करने, सारे आजू बाजू के सीसीटीवी कैमरा भी देखे हमने, और हमने डॉग स्क्वाड को भी बुलाया, और उसके बाद ड्रोन का भी यूज़ किया था हमने। पर बॉडी बहुत टाइम तक नहीं मिली, और हमें सुबह माहिती मिली थी कि एक बच्चे की बॉडी पीकेवी में मिली है। तो उसके बाद हमने प्रॉपर इन्वेस्टिगेशन के बाद पता लगाया कि इसकी ही है, और फिर इसके बाद पोस्टमार्टम के बाद हमें और जानकारी मिलने के बाद वी विल कंटिन्यू द इन्वेस्टिगेशन। सस्पेशन का तो कोई मामला नहीं है, क्योंकि बच्चे पीकेवी में उसकी बॉडी मिली है। ऐसे जानकारी आई कि उसको स्विमिंग का भी शौक था, बट आजू बाजू विलेजर से भी पूछा हमने, पर ऐसा कोई बाहर का बंदा अंदर आया, ऐसा कोई माहौल नहीं था वहाँ पे फियर का। तो इसीलिए पीएम के बाद हम थोड़ा सा और जानकारी मिलेगी, प्रॉपर एविडेंस, तो उस पर कार्रवाई करेंगे। या घटनेमुळे अकोला शहरात हळहळ व्यक्त होत असून एका निष्पाप जीवाच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे. पोलीस तपास सुरू असून सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नांदेडच्या वाजेगाव बंधारा ब्रिजवर एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागली. या आगीत एक व्यक्ती तब्बल 90% भाजल्याची माहिती समोर आली आहे आणि त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय आणि शहरात आलाय ते चर्चांना उधाण. नेमकं काय घडलंय पाहूया. नांदेड शहरातील वाजेगाव बंधारा ब्रिज, जिथे अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलाय. मिळालेल्या माहितीनुसार एका दुचाकीने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून तो तब्बल 90% भाजला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि यावरून विविध चर्चांना उधाण आलं आहे. ही घटना नेमकी अपघात आहे की यामागे काही वेगळं कारण आहे, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. आज सकाळी एक माहिती आली की वाजेगाव ब्रिज जो बंधारा आहे, खुदबेनगरकडून जो वाजेगाव गावामध्ये रोड जातो, बंधाऱ्याचा छोटा ब्रिज आहे, त्या ठिकाणी एका गाडीने पेट घेतलेला आहे अशी माहिती आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आलो. तर एक गाडी पूर्ण जळालेली होती आणि एक व्यक्ती जो होता तो 90% त्या ठिकाणी जळालेला होता. आणि त्या ठिकाणावरून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून दवाखान्यामध्ये नेलेलं आहे विष्णुपुरीमध्ये. पुढील त्याचा उपचार चालू आहे. फायर ब्रिगेड यांना बोलवून त्या ठिकाणी आग वगैरे विझवण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी गोळा झालेल्या आणि बघितलेल्या चष्मदीद लोकांनी सांगितलेलं आहे की तो खुदबेनगरकडून वाजेगावच्या दिशेने जात असताना हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर त्याच्या गाडीनं पेट घेतला. गाडीनं पेट घेतल्यामुळं तो गाडीची जी पेट्रोलची टाकी आहे त्या टाकीनं पेट घेतल्यामुळं पेट्रोलचा भडका उडाला आणि तो खालून पूर्ण पायापासून वरपर्यंत 90%च्या वर जळालेला आहे. तर त्या गाडीच्या पेट्रोल टाकीनं पेट घेऊन जे स्फोट झाला त्याचा, तर त्याच्यामध्ये झाडाचा हिरवा पाला वगैरे पण जळालेला आहे आणि तो जाळ मोठा असल्यामुळं तो पूर्णपणे भाजलेला आहे. तर त्याला विष्णुपूर दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये जी प्राथमिक माहिती मिळाली, या प्राथमिक माहितीवरून आणि ज्यांनी बघितली घटना त्यांच्या सांगण्यावरून पुढील तपास सुरू आहे. तर नांदेडमधील या घटनेने संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण केले. दुचाकीला लागलेली ही आग अपघात आहे की काही वेगळं, याचं उत्तर तपासानंतर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत सर्वांचे लक्ष या तपासाकडे लागले आहेत. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशू गावातील नागरिकांच्या मागण्या रखडल्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आंदोलक मनीष जाधव यांनी थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासन अजूनही शांत आणि गावकऱ्यांचा संयम सुटण्याच्या मार्गावर. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणारं सारशिव गाव, इथे गेल्या अनेक दिवसांपासून विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू आहे. गट नंबर 19 मधील 60 आर जमीन हिंदू स्मशानभूमीसाठी खुली करून देण्याची प्रमुख मागणी.
यासोबतच स्मशानभूमीवर लावलेली झटका मशीन तात्काळ हटविण्यात यावी आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात यावं, अशा महत्त्वाच्या मागण्या ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडल्या आहेत. या मागण्यांसाठी यापूर्वीही अनेक वेळा आंदोलन करण्यात आलं, निवेदन देण्यात आली, मात्र अद्यापही कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. यामध्ये गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनीष जाधव यांनी आता थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पंचायत कार्यालय सारशू तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे हिंदू मशानभूमीसाठी 60 आर जमीन ही राखीव असून ती आज ग्रामपंचायतच्या ताब्यात नसून ती बाहेरगावून आलेल्या लोकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना जर कोणा गावातला व्यक्ती वारला तर त्यांना आज इथं दफन देण्यासाठी जागा उपलब्ध नाही. ज्यांच्याकडे शेती आहे असे लोक त्यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये नेतात, पण त्यांच्याकडे शेत नाही. त्या लोकांची अत्यंत इथं गळचिपी झालेली आहे. याकडे सारशिव येथील ग्रामपंचायत प्रशासन हे अत्यंत निष्क्रिय झालेले आहे. जसं वाटतं इथं बिहार UP सारखं राज्य लागलेलं आहे. इथं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी माझी शासनाला विनंती आहे, जी हक्काची जी जागा हिंदू मशानभूमीसाठी राखीव आहे ती शासनाने त्या व्यक्तीच्या ताब्यातून घेऊन ही शासनाकडे जमा करावी अशी मी शासनाला विनंती करतो. दरम्यान प्रशासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. सारशू गावातील हा प्रश्न आता संपूर्ण मेहकर तालुक्याचा विषय बनला आहे. हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव आहे व तसाच 7/12वर तसा उल्लेख सुद्धा आहे. गट नंबर 19 मध्ये 60 आर जमीन ही हिंदू स्मशानभूमीसाठी राखीव आहे असं 7/12वर नमूद सुद्धा आहे. मात्र अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी इथे ह्या हिंदू स्मशानभूमीवर जाण्यासाठी काही माथेफिरू लोक याच्यावर मज्जाव करतात व त्या हिंदू स्मशानभूमीला झटका मशीन लावलेली आहे. म्हणजे माघारी कोणी गेला तर त्याला झटका लागेल आणि तो झटका मशीन ही जनावरांसाठी त्याचा वापर केला जातो. बिलकुल ह्या गावामध्ये हुकुमशाही लागलेली आहे. इथं गोरगरीब जनतेला तिथं जाण्यास मज्जाव करण्यात येतो किंवा त्याच्यासोबत वाद घालण्यात येते आणि प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तरी माझी आली शासनाला अशी विनंती आहे की तत्काळ तिथली झटका मशीन काढून व ती जी हिंदू स्मशानभूमी जी आहे ती त्या हिंदू समाजाच्या ताब्यात देण्यात यावी व तिथं कुठल्याही हिंदू समाजाच्या जे लोक जातात त्यांच्यावर जो मज्जाव करण्यात येतो तो मज्जाव करू नये. ग्रामपंचायत प्रशासनाने याच्यावर तत्काळ दखल घ्यावी अशी आमच्या शासनाला विनंती आहे. आणि प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज रोजी सारशीमध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो आहे स्मशानभूमीचा. जी स्मशानभूमी ही राखीव गावासाठी 60 आर जमीन ही दिलेली आहे, परंतु त्यावरती लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्या स्मशानभूमीमध्ये कोणी जाऊ नये म्हणून त्या शेतीला झटका मशीन लावलेली आहे. वारंवार आम्ही सांगतो प्रशासनाला, परंतु प्रशासन याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. तर माझी एवढीच विनंती आहे की काही गावातले जे काही गुंडवृत्तीचे लोक आहेत हे लोक ती स्मशानभूमी काढू नये म्हणून त्यांना सपोर्ट करतात, परंतु हा एक प्रश्न असा निर्माण झालेला आहे की खरोखर या गावाला स्मशानभूमीची गरज आहे. तरी माझी शासनाला परत विनंती आहे की याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व स्मशानभूमी खुली करण्यात यावी. तर बुलढाण्यातील साराशू गावातील हा प्रश्न आता चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का की आंदोलन आणखी उग्र होणार, आणि सर्वात महत्त्वाचं प्रशासन वेळेत जागा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपल्या दारी हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय सेवा थेट गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्या, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. भोकरदन तालुक्यातील धावडा येथे महसूल मंडळ आणि तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आपल्या दारी हा उपक्रम 22 मार्च रोजी पीएमसी जिल्हा परिषद शाळेत पार पडला. या कार्यक्रमाला शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन तसेच अनेक सेवा थेट गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये कृषी, आरोग्य, महसूल, बांधकाम, महिला व बालकल्याण, संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यक्रमाला तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी तहसीलदारांनी अभियानाचे महत्त्व सांगत नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। या उपक्रमात अनेक अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते। मात्र या कार्यक्रमात महावितरण विभाग तसेच पंचायत समितीतील काही विभागांचे स्टॉल न लागल्याचे दिसून आले। याबाबत विचारणा केली असता संबंधित विभागांना नोटीस पाठविण्यात येईल असे जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी स्पष्ट केले। दरम्यान या उपक्रमामुळे नागरिकांची शासकीय कामे सुलभ झाली असून गावातच सेवा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। नमस्कार, मी सविता मनोज चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी जालना आणि तालुका भोकरदनसाठी मी नोडल अधिकारी आहे, संपर्क अधिकारी। ही जी छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर आहे, या शिबिरासाठी मी संपर्क अधिकारी म्हणून भोकरदनला काम करत आहे। आणि भोकरदन तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही 11 मंडळ असून 11 मंडळामध्ये हे शिबिर समाधान शिबिर राबवत आहोत। आज धावडा या मंडळाच्या ठिकाणी हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये सर्व डिपार्टमेंटचे आमचे अधिकारी आणि कर्मचारी यात उपस्थित असून मान्य तहसीलदार जे आहेत आमचे ज्ञानेश्वर काकडेजी, माझे नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग, कृषी विभाग हे सगळे उपस्थित आहेत। आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की सगळ्यांनी आपापल्या समस्या वगैरे घेऊन इथं आलेले आहेत। याच ठिकाणी आपण समस्यांचं निराकरण पण केलेलं आहे आणि काही लोकांना आपण लाभ पण देण्यात आलेला आहे। जे स्टॉल्स आणि जे अधिकारी वर्ग त्यांच्या डिपार्टमेंटचे आलेले नाही, त्यांचं स्टॉलही नाही, त्यांचे माणसंही नाहीत, अशांना आपण नोटीस इश्यू करत आहोत आणि त्यांचा खुलासा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्तावित करू। सर्वात जास्त एमएससीबीच्या संदर्भात तक्रारी आणि तो स्टॉल नाही, त्या संदर्भात आपण जे तेच नाही, त्यांचे जे अधिकारी नाही आहेत त्यांचं पण आपण नोटीस देऊ। तक्रारी त्यांच्या तहसील ऑफिसचा जो पण स्टॉल असेल जिथं तक्रार निवारण कक्ष किंवा तक्रार घेण्यासाठी एक कक्ष स्थापन केलेला आहे, तिथं त्यांनी त्या पण तक्रारी द्याव्यात। त्या तक्रारी आपण त्या विभागाकडे पण पाठवण्यात येईल, त्याचा पाठपुरावा केला जाईल। धावडा येथील या उपक्रमाने प्रशासन आणि नागरिकांमधील दरी कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते। बातमी आहे नागपूर जिल्ह्यातून, जिथे एका बिबट्याने थेट गावात शिरून तब्बल 6 तास धुमाकूळ घातला। पण धक्कादायक बाब म्हणजे वन विभागाकडे बिबट्याला बधीर करण्यासाठी असलेली डॉट सिस्टीमच ठप्प निघाली। कालबाह्य औषधांमुळे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनच प्रश्नचिन्हात। ही फक्त एक घटना नाही, तर वन विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठा सवाल आहे। नागपूर जिल्ह्यातील देवलापार वन परिक्षेत्रातील दुयापार गाव शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अचानक भीतीचं सावट पसरलं। जंगलातून आलेला बिबट्या थेट मनोज सांगोडे यांच्या घराशेजारील गोठ्यात शिरला। घरातील लहान मुलगा अर्णवने बिबट्याला पाहताच कुटुंबियांना सतर्क केलं। क्षणात गावात खळबळ उडाली। ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली। रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। पण येथूनच सुरू झाली खरी धक्कादायक कहाणी। बिबट्याला बधीर करण्याकरिता आणलेली डार्ट सिस्टीम पूर्णपणे निष्क्रिय ठरली, कारण आवश्यक औषधेच कालबाह्य होती। केटामाइन आणि झायलाजिन सारखी महत्वाची औषधे उपलब्ध नव्हती। मग प्रश्न असा की वन विभाग अशा परिस्थितीसाठी तयार आहे का? या दरम्यान 6 तास बिबट्या गोठ्यातच ठाण मांडून बसला होता। गावकरी भीतीच्या छायेत। या घटनेत आणखी एक गंभीर बाब समोर आली। रेस्क्यू टीम आणि स्थानिक वन अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव। औषध नसल्याची माहिती आधीच देण्यात आली होती, तरी ही टीम घटनास्थळी का आली याचं स्पष्ट उत्तर कोणाकडेच नाही। नागपूर जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या घटना वाढत आहेत आणि अशा वेळी वन विभागाची ही निष्काळजीपणा चिंताजनक आहे। आता मोठा सवाल, जबाबदारांवर कारवाई होणार का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार का? तर ही होती नागपूरमधील धक्कादायक घटना, जिथे बिबट्यापेक्षा जास्त भीतीदायक ठरली ती वन विभागाचा निष्काळजीपणा। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार यंत्रणा जर अपयशी ठरत असेल तर प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे। या प्रकरणात पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाशिम जिल्ह्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढलाय, तर दुसरीकडे पाणी टंचाईचं संकट डोकं वर काढताना दिसतंय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पातील जलसाठा थेट
31% आलाय. काही भागात कमी दाबाने पाणी तर काही ठिकाणी पिवळसर पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येतात आहेत. वाशिम शहर सध्या उन्हाच्या झळा सहन करत असतानाच आता पाणी टंचाईच्या संकटाला सामोरं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पातील जलसाठा सध्या केवळ 31.58% आला आहे. ही बाब चिंताजनक मानली जात आहे. फक्त एक बुर्जीच नाही तर जिल्ह्यातील इतर धरणांमधील पाणीसाठाही 50% खाली गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान शहरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी वाढल्यात. नागरिकांना पाणी उशिराने आणि कमी दाबाने मिळत आहे. काही ठिकाणी तर पिवळसर पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय. पण मोठा सवाल असा, जर आत्ताच ही परिस्थिती असेल तर पुढील काही महिन्यात काय होणार? वाशिममध्ये उन्हाचा तडाखा आणि पाण्याची टंचाई या दुहेरी संकटाने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर वाशिममध्ये वाढत्या उष्णतेसोबत आता पाणी टंचाईचं संकटही गळत होताना दिसतंय. प्रशासनाने उपाययोजना केल्या नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. नागरिकांनी पाणी जपून वापरणं गरजेचं आहे असं आवाहन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, शेनगाव, हिंगोली या 461B महामार्गावर शिरपूर व वसारी दरम्यान नव्याने बांधलेल्या कॉन्क्रीट रस्त्यावरच ठिकठिकाणी तडे गेले आहेत. रस्ता तयार होऊन काहीच दिवस झाले असताना अशी अवस्था झाल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. प्राप्त माहितीनुसार शिरपूर ते वसारी या दरम्यानच्या 461B महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी तसेच कडेला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यात. हा रस्ता नुकताच बांधण्यात आला असतानाही इतक्या कमी कालावधीत तडे जाणे हे बांधकामातील निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या तड्यांमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनला आहे. रस्त्यावरून प्रवास करताना वाहन घसरण्याचा आणि अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलाय. स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत संबंधित बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस दुरुस्तीची कामे हाती घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. नव्याने बांधलेल्या महामार्गाची अशी दुर्दशा होणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता त्वरित दुरुस्ती आणि चौकशीची मागणी आता तीव्र होत आहे. वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. तापमान वाढलंय आणि त्यासोबतच वाढली आहे थंड पेयांची मागणी. मग यंदा खास लक्ष वेधून घेतोय आपला पारंपरिक, नैसर्गिक आणि सगळ्यांचा आवडता उसाचा रस. शहरात रसवंती गृहांवर ग्राहकांची मोठी गर्दी आहे आणि दरही वाढलेत. नेमकं काय आहे चित्र पाहूया सविस्तर. वाशिम शहर सध्या उन्हाच्या तडाख्याने अक्षरशः हैराण झालेलं. दिवसभर वाढणारं तापमान आणि त्यातून दिलासा मिळवण्याकरिता नागरिकांचा कल थंड पेयांकडे वाढतोय. यामध्ये सर्वात जास्त मागणी आहे नैसर्गिक आणि ताजेतवाने करणाऱ्या उसाच्या रसाला. शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या रसवंती गृहांवर सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत ग्राहकांची सतत वर्दळ पाहायला मिळते. कोणी कामाच्या मध्ये थांबून रस घेतोय तर कोणी कुटुंबियांसोबत थंडगार उसाचा रस एन्जॉय करताना दिसतोय. मात्र या वाढत्या मागणीसोबतच दरातही वाढ झालेली दिसते. मागील वर्षी 10 रुपयांना मिळणारा उसाच्या रसाचा एक ग्लास यंदा 15 ते 20 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तरीही ग्राहकांची संख्या कमी झालेली नाही. कारण उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी उसाचा रस हा सर्वात स्वस्त आणि नैसर्गिक पर्याय मानला जातो. रस विक्रेत्यांच्या मते उसाच्या दरात वाढ, वाहतूक खर्च आणि इतर खर्च वाढल्यामुळे दर वाढवावे लागले आहेत. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे थंडगार उसाचा रस. वाशिममध्ये सध्या हेच चित्र पाहायला मिळतंय. तर वाशिममध्ये वाढत्या उष्णतेमुळे उसाच्या रसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. दर वाढले असले तरी नागरिकांचा उत्साह मात्र कायम आहे. उन्हाळ्यात आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय म्हणून उसाचा रस आजही सर्वांचा फेवरेट ठरतोय. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जीटीपीएल चॅनल नंबर 73,
फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकता. आता अमरावती जिल्हा नंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकता. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटटॉप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटटॉप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटटॉप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटटॉप बॉक्स नंबर 17, माहूर सेटटॉप बॉक्स नंबर 7, अकोला RRC सेटटॉप बॉक्स नंबर 899. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी बातमी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा आपण न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.